घेतलेला आहे। मोठा व्हायरस आहे जिरेच्या याच्यात। हॅलो तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही दृश्य काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होतं। आपण बघतोय भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी प्रचंड आक्रमक झाले होते। काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते बॅरिकेड सुद्धा या ठिकाणी लोटण्याचा प्रयत्न केला होता। काही पदाधिकारी जे आहे ते बॅरिकेडवर सुद्धा चढले होते आणि अशा पद्धतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या वतीनं आंदोलन केलं जाते। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते। आपण बघतो या ठिकाणी हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत आता पोलीस व्हॅनवर जाऊन घोषणाबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। या आंदोलनात जे आहे ते स्वतः मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड, याचबरोबर जे आहे ते शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि पोलिसांनी सुद्धा खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता। आता जे आहे ते पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन कुठेतरी आता शांत होताना पाहायला मिळतं। पण दुसऱ्या बाजूला जे ते काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते। भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत होतं। मात्र त्यामुळे जे ते काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी जे आहे ते ही सगळी परिस्थिती या ठिकाणी व्यवस्थित हाताळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय पोलीस व्हॅनच्या वर भाजपाचे पदाधिकारी चढलेत, हातात भाजपाचे झेंडे पाहायला मिळतात आणि काँग्रेसच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतात। आता व्हॅनमध्ये जे आहे ते मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड हे सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। काही काळ शहागंज परिसरात जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता जे आहे ते या सगळ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता जे आहे ते त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। स्वतः अतुल सावे सुद्धा या व्हॅनमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं भाजपच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं होतं। तर काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा दुसऱ्या बाजूला आक्रमक झाले होते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दंड ठोकल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। काल ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींनी आंदोलन केलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून जे आहे ते आज भाजपाच्या वतीनं हे आंदोलन हाती घेण्यात आलं होतं। आपण बघतोय भाजपाचे पदाधिकारी जे आहे ते चक्क पोलीस व्हॅनवर चढल्याचं चित्र पाहायला मिळतं। पोलीस कर्मचारी त्यांना खाली उतरताना या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा पद्धतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या वतीनं आक्रमक आंदोलन करण्यात आलं। तर तितक्याच तीव्रतेनं काँग्रेसच्या वतीनं सुद्धा या आंदोलनाला प्रतिकार करण्यात आला आहे। भाजपाच्या विरोधात जे आहे ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली। तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे पदाधिकारी सुद्धा आक्रमक झाले होते। त्यांनी बॅरिकेड लोटण्यास सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला होता। मात्र आता जी आहे ती ही सगळी परिस्थिती जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आता तिरंगा रॅली काढली जाते। 24 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिरंगा रॅलीमध्ये सर्व पक्षांना सहभागी होण्याचं ठाकरे सेनेनं हे आवाहन केलेलं आहे। सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जंतर मंतरवरती जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध करण्यासाठी ही तिरंगा रॅली 24 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी निघणार आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे सेनेकडून करण्यात आलेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या तिरंगा रॅलीचा भाग व्हावं, तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आता करण्यात येत आहे। जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। त्यानंतर आता खरं तर ही तिरंगा रॅली काढली जाणार आहे। दिल्ली मेट्रो 16 स्थानक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, दिल्ली मेट्रोचे 16 स्थानक हे आता पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णतः बंद असतील। सीजेपीच्या आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंडी मेट्रो स्टेशन बाहेरून आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात सविस्तर माहितीही जाणून घेतली आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे नवी दिल्ली आणि आसपासची 16 मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या 3 इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक्स पोस्ट करून ही माहिती दिली आहे। सुरक्षेच्या कारणासाठी पुढील आदेश येईपर्यंत 16 स्थानकं बंद करण्यात आली आहेत।
या 16 स्थानकांमध्ये लोककल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवातीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, ITO, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोरबाग आणि शिवाजी स्टेडियम या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. तरीही राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या 3 इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.